बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 महिना पूर्ण. हत्येच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये मोर्चा. मनोज जरांगे आणि सुरेश धस होणार सहभागी. राज्यातील गावगाडा आज होणार ठप्प. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातील ग्रामपंचायती राहणार बंद. अखिल भारतीय सरपंच परिषदेचा निर्णय. अंजली दमानियांकडून व्यंकटेश्वरा कंपनीचं स्टेटमेंट पोस्ट. धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराडचं संचालक म्हणून नाव. अजून कोणता पुरावा हवा? दमानिया यांचा सवाल. धनंजय मुंडेंनी आमची जागा हडपली. सारंगी महाजन यांचा गंभीर आरोप. तर योग्य न्याय केला जाईल, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याची माहिती. तिरुपती मंदिरात दर्शनासाठी टोकन घेताना भाविकांमध्ये चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. लाडकी बहिणी योजनेसाठी पैसे आहेत, मग जजचं वेतन देण्यासाठी पैसे का नाही? सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला फटकारलं. बुलढाण्यात अज्ञात आजाराचं थैमान. लोकांना अचानक पडतंय टक्कल. पाण्यात नायट्रेट सारखा विषारी घटक आढळला. सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर. सिडकोकडून 26,000 घरांच्या किमती जाहीर. जास्तीच्या किमतींवरून सर्वसामान्यांची नाराजी. तर आढावा घेऊन जास्त किंमत असेल तर कमी करू, मंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही. आणि सुप्रसिद्ध निर्माते प्रितीश नंदी यांचं वयाच्या 73व्या वर्षी निधन. आकस्मिक निधनानं चित्रपटसृष्टीलाच नव्हे तर कला आणि साहित्य जगतालाही मोठा धक्का. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 1 महिना पूर्ण होतोय. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी आक्रोश मोर्चेही काढण्यात आलेत. या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक केली असून 1 जण अद्यापही फरार आहे. सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास 150हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. तर संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी आज पैठणमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात देशमुख कुटुंबासह मनोज जरांगे, सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर हे देखील सहभागी होणार आहेत. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. देशमुखांच्या हत्येनंतर एका समाजाविरोधात गरळ ओकण्याचं काम सुरू आहे. आमदार खासदार झाल्यावर तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विरोधकांना केला. धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री म्हणून नकोत कारण काहींना कमीपणा वाटतो असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय. तर मुंडेंविरोधात तुम्हाला पुरावे सापडले का असा सवालही त्यांनी केला. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जात आहे. वाल्मिक कराडचे शरद पवार, जयंत पाटील आणि सुळेंसोबतच सुरेश धस यांच्याबरोबरही फोटो आहेत असा दावा लक्ष्मण हाके यांनी केलाय. अंजली दमानिया यांनी आणखी एक फोटो ट्विट केला. या फोटोमध्ये वाल्मिक कराड हा हवेमध्ये गोळीबार करणाऱ्या कैलास फडसह बसलेला दिसतोय. कैलास फड हा धनंजय मुंडेंचा समर्थक आहे. अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके यांचा एकत्र जेवतानाचा फोटो ट्विट केलेला आहे. एका व्यक्तीनं मला हा फोटो पाठवल्याचं अंजली दमानिया म्हटलंय. हिंगोलीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी होणार आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी तहसीलदारांनी सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली. मात्र जोपर्यंत आरोपीवर कठोर कारवाई होऊन सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नाही अशी भूमिका सूर्यवंशी कुटुंबानं घेतली. 10 लाखांचा चेक त्यांनी तहसीलदारांना परत केला. आमदार उत्तम जानकर यांनी धनंजय मुंडेंच्या चारित्र्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. याची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. अशी भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही, पातळी सोडून भाषा वापरू नका असं म्हणत चाकणकरांनी निषेध व्यक्त केला. पाथर्डीत मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. धनंजय मुंडे आणि ओबीसी समाजावर खालच्या पातळीवर टीका केल्यानं सामाजिक कार्यकर्ते किसन महादेव यांच्या फिर्यादीवरून जरांगेंविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप आमदार सुरेश धस यांनी वारंवार मंत्री धनंजय मुंडेंना टार्गेट केल्यानं आता राष्ट्रवादी देखील आक्रमक झाले आहे. संतोष देशमुख हत्येच्या 2 दिवस आधी कराड आणि सुरेश धस यांच्यामध्ये संभाषण झाल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय. धस यांचा सीडीआर काढून चौकशी करा अशी मागणी मिटकरींनी केली आहे. आता एक मोठी बातमी. बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटलेले आहेत आणि त्यांच्या हत्येचा राज्यभर निषेध केला जात असून या प्रकरणी आता अखिल भारतीय सरपंच परिषदेनं पुढाकार घेत राज्यातील ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. आज राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्यात येणार असून संतोष देशमुखांना श्रद्धांजली देखील वाहण्यात येणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि सरपंच तसंच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनानं कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन केलं जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि उबाठाचे आमदार महेश सावंत आमने सामने आले. दादर पश्चिमेतील फूल मार्केटमधील बॅनरवरून दोघांमध्ये वाद झाला. अजित पवार यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. या तिघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. राज्यातील सद्यस्थितीसोबतच धनंजय मुंडेंच्या संदर्भातही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मी कुणासोबतही संपर्क केला नाही, आरोपांवर योग्य वेळी उत्तर देणार अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. फुटकळ प्रसिद्धीसाठी केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा निशाणा त्यांनी साधला. राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांना कुठलेही फोन आले नाहीत. फोन येणं ही कदाचित मीडिया ट्रायल असू शकते अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिणीसारख्या योजनांची घोषणा करणाऱ्या आणि इतर वेळी तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचं कारण देणाऱ्या राज्य सरकारांवर सर्वोच्च न्यायालयानं तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. तुमच्याकडे लाडकी बहिणीसारख्या योजनांसाठी पैसे आहेत, मग न्यायमूर्तीचं वेतन देण्यासाठी पैसे का नाहीत असे सवाल न्यायालयानं केले. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांकडून 130 कोटी महावितरणानं वसूल केलेले आहेत. तसंच 93,848 ग्राहकांना अभय योजनेच्या माध्यमातून 59 कोटींचं व्याज आणि दंडाची रक्कम भरण्यापासून सवलत मिळाली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी परतली आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली आलाय. राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज असल्यानं थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. लातूर बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. बाजारामध्ये सोयाबीनची आवक ही 6,234 इतकी झालेली आहे आणि त्याला 3,981 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. तर लातूर बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली आहे.